नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन घेतलं होतं इथर्सचं, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल इथर्स. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये आपण सुरुवातीला नॉमेनक्लेचर घेऊ अल्कोहोल्सचं. देर आर 3 सिस्टीम्स ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. याच्यामध्ये आपण फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं नॉमेनक्लेचर घेणार आहोत. त्याच्यामध्ये 3 सिस्टीम दिलेल्या आहेत आपल्याला. पहिली सिस्टीम आहे कॉमन सिस्टीम किंवा कॉमन नेम्स, सेकंड आहे कार्बिनॉल सिस्टीम आणि थर्ड आहे IUPAC सिस्टीम. कॉमन सिस्टीममध्ये अल्कोहोल्सचे नावं कशा पद्धतीने देतात. द कॉमन ऑर ट्रिवियल नेम्स ऑफ अल्कोहोल्स आर ऑब्टेन्ड बाय ॲडिंग वर्ड अल्कोहोल आफ्टर द नेम ऑफ अल्काइल ग्रुप बॉन्डेड टू द OH ग्रुप. नेम्स ऑफ हायर अल्काइल ग्रुप्स also include prefixes like normal, आयसो, सेकंडरी, टर्शरी एक्सेट्रा. आता इथं सी टेबल आपल्याला दिला आहे 11.1. मागच्या पेजवर पुढच्या पेजवर तो टेबल आहे, आपण पाहूयात तो. आता याच्यामध्ये थोडक्यात जे दिलेलं आहे की OH ग्रुप ज्या अल्काइल ग्रुपला जोडलेला आहे तो अल्काइल ग्रुपचं नाव आपण अगोदर लिहिणार आणि फॉलोड बाय द वर्ड आपण लिहिणार अल्कोहोल. त्याच्यानंतर हायर अल्काइल ग्रुप जर असतील तर त्या ठिकाणी आपण प्रिफिक्सेस वापरणार. म्हणजे मेन नावाच्या अगोदर जे आपण प्रिफिक्सेस वापरतो त्याच्यामध्ये नॉर्मलसाठी N हा प्रिफिक्स वापरतो आपण. आयसो एक दिलेलं नाही या ठिकाणी. निओसुद्धा प्रिफिक्स आपण वापरतो या ठिकाणी. त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोल्स जर असतील तर त्याच्यासाठी SEC हा सिम्बॉल वापरतो आपण सेकंडरीसाठी. आणि टर्शरीसाठी TERT किंवा नुसतं Tसुद्धा सिम्बॉल आपल्याला वापरता येते कॉमन नेम्समध्ये. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत. आपण एक्झाम्पल या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला आपण 1-2 एक्झाम्पल घेऊयात कॉमन नेम्सची. याच्यामध्ये बघा दिलेलं आहे स्ट्रक्चर CH3OH. OH ग्रुप हा जोडलेला आहे मिथाईल अल्काइल ग्रुपला, म्हणून मिथाईल हे नाव अगोदर येईल मिथाईल, फॉलोड बाय द वर्ड OHसाठी येईल अल्कोहोल, म्हणून त्याचं कॉमन नेम होईल मिथाईल अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला. समजा CH3CH2OH घेतला. इथं अल्काइल ग्रुप कोणता येईल? इथाईल ग्रुप आहे. इथाईल या अल्काइल ग्रुपला OH जोडला आहे म्हणून ह्याचं कॉमन नेम येईल इथाईल अल्कोहोल. त्याच्यानंतर CH3CH2CH2OH या ठिकाणी 3 कार्बन आहेत आणि तिन्ही कार्बन एका नॉर्मल चेनमध्ये स्ट्रेट चेनमध्ये आहेत म्हणून इथं प्रिफिक्स वापरलं N. 3 कार्बन असल्यामुळं अल्काइल ग्रुप आला आहे प्रोपाईल. N प्रोपाईल अल्कोहोल हे त्याचं कॉमन नेम असेल. त्याच्यानंतर सेकंडरीसाठी पहा, हे सेकंडरीचं एक्झाम्पल आहे. हा सेकंडरी कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे आणि टोटल याच्यामध्ये कार्बनची संख्या 4 आहे. 1, 2, 3 आणि 4. आणि सेकंडरी असल्यामुळे इथं प्रिफिक्स वापरले SEC. 4 अल्काइल ग्रुप आहेत म्हणून ब्युटाईल आणि OH असल्यामुळे अल्कोहोल म्हणून कॉमन नेम आले सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल. या ठिकाणी तिसरं जे एक्झाम्पल दिले या ठिकाणी पहा CH3CH2OH. आता हा अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल आहे कारण हा OH ग्रुप प्रायमरी कार्बनला जोडलेला आहे, परंतु या ठिकाणी हा सेकंड कार्बनवर मिथाईलची ब्रँच आहे. बरोबर आहे. आपण 11वीमध्ये घेतले सेकंड कार्बनवर जर मिथाईलची ब्रँच असेल तर या ठिकाणी प्रिफिक्स वापरतो आपण आयसो, म्हणून या ठिकाणी प्रिफिक्स आले पहा आयसो आले. आयसो 4 कार्बन असल्यामुळे ब्युटाईल आणि OH असल्यामुळे अल्कोहोल म्हणून कॉमन नेम येईल आयसो ब्युटाईल अल्कोहोल. तसं टर्शरीचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण पहा. या ठिकाणी हा OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो कार्बन टर्शरी कार्बन आहे कारण तो इतर 3 कार्बनला जोडला आहे म्हणून प्रिफिक्स या ठिकाणी येणार TERT. आता तुम्हाला सांगितलं आहे कॉमन नेम्समध्ये रूल्स सांगताना की टर्शरीसाठी आपण प्रिफिक्स वापरणार TERT किंवा नुसतं Tसुद्धा वापरू शकतो. टोटल या ठिकाणी 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटाईल, टर्शरी ब्युटाईल आणि OH असल्यामुळे अल्कोहोल म्हणून कॉमन नेम येईल टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल. त्याच्यानंतर आता हा आहे CH2OH याला म्हणतो आपण इथिलीन ग्लायकॉल. त्याच्यानंतर CH2OH याचा कॉमन नेम येईल प्रोपिलीन ग्लिसेरॉल. त्याच्यानंतर आहे CH3CH डबल बॉन्ड CH2OH ह्याचं कॉमन नेम येते क्रोटोनिल अल्कोहोल. तर हे असे कॉमन नेम्स असतील, त्याचे रूल्स आपण घेतलेत. त्याच्यानंतर दुसरी एक सिस्टीम आहे ज्याला म्हणतो आपण कार्बिनॉल सिस्टीम. नॉमेनक्लेचरची दुसरी सिस्टीम आहे कार्बिनॉल सिस्टीम. आता ह्या सिस्टीममध्ये अल्कोहोल्स आर कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथाईल अल्कोहोल. जे अल्कोहोल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यांना आपण म्हणणार दे आर डिराइव्ड फ्रॉम द मिथाईल अल्कोहोल अँड दॅट मिथाईल अल्कोहोल इन कार्बिनॉल सिस्टीम इज कॉल्ड कार्बिनॉल. म्हणजे मिथाईल अल्कोहोलला काय म्हणणार कार्बिनॉल, आणि मिथाईल अल्कोहोलपासनं दुसरे जे आपण अल्कोहोल्स तयार करणार त्यांना आपण ह्या कार्बिनॉल
ह्या नावावरनं नावं देणार. ते कसे आपण एक्झाम्पलमध्ये घेऊया. द अल्काइल ग्रुप अटॅच टू द कार्बन कॅरिंग OH ग्रुप आर नेम्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्काइल ग्रुप जो कार्बन अटॅच झालेला आहे, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, अशा कार्बनला जे अल्काइल ग्रुप्स असतील त्यांची नावं आपण कोणत्या ऑर्डरने देणार? अल्फाबेटिकल ऑर्डरने. देन द सफिक्स कार्बिनॉल इज ॲडेड. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी ही कार्बिनॉल सिस्टीम, तर मिथाइल अल्कोहोलला आपण काय म्हणणार? कार्बिनॉल. तर हा मिथाइल अल्कोहोल आहे पहा, म्हणजे कार्बनला 3 हायड्रोजन जोडले, ज्याला आपण CH3 ग्रुपसुद्धा म्हणतो. CH3OH आहे हा, पण या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवले. CH3OHला आपण या पद्धतीने लिहिणार, ज्याला आपण कार्बिनॉल म्हणणार. आता याच्यातला समजा मी एक H काढला, हा एक H काढून मी इथं कोणता ग्रुप ठेवला आहे? मिथाइल ग्रुप. तर स्ट्रक्चर तुम्हाला हे पुस्तकात दिलेलं आहे. CH3 2 हायड्रोजन ॲज इट इज कार्बनला अटॅच असतील आणि हा OH. आपण जर CH3OH असेल तर त्याला आपण कार्बिनॉल म्हणणार, बरोबर आहे. आता या ठिकाणी कार्बिनॉलमधला हा एक H काढून आपण मिथाइल ठेवला आहे, म्हणून त्याचं नाव येईल मिथाइल कार्बिनॉल. सेकंड एक्झाम्पलमध्ये दिलं आहे मी तुम्हाला, H काढून जर आपण अल्काइल ग्रुप ठेवला C2H5, दॅट इज कॉल्ड इथाइल, म्हणून आपण याला नाव देणार इथाइल कार्बिनॉल. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे, एक आपण ग्रुप ठेवला CH3 आणि दुसरा C2H5, म्हणजे या ठिकाणी आपण मिथाइल अल्कोहोल किंवा कार्बिनॉल ह्याच्यामधले 2 हायड्रोजन काढलेत, H आणि H. 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट केलेत 2 अल्काइल ग्रुपने, 2 वेगवेगळे CH3 आणि C2H5. त्याच्यामुळं अल्फाबेटिकली या ठिकाणी ऑर्डर देणार, नाव देणार आपण इथाइल मिथाइल कार्बिनॉल. त्याच्यानंतर चौथ्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही CH3 ग्रुप या ठिकाणी ठेवलेले आहेत, डायमिथाइल कार्बिनॉल. नंतर पाचव्या एक्झाम्पलमध्ये 2 मिथाइल ग्रुप आहेत, एक इथाइल ग्रुप आहे, म्हणून नाव येईल इथाइल डायमिथाइल कार्बिनॉल. सहाव्या एक्झाम्पलमध्ये हा आता अराइल ग्रुप ठेवला या ठिकाणी पहा, C6H5 CH2OH फिनाइल कार्बिनॉल. त्याच्यानंतर या ठिकाणी एक अराइल ग्रुप आहे, अराइल ग्रुप आणि एक अल्काइल ग्रुप. अल्फाबेटिकल नाव जर दिलं आपण तर त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरने नाव येईल मिथाइल फिनाइल कार्बिनॉल. तर अशा पद्धतीने ही कार्बिनॉल सिस्टीम आहे. यामध्ये एक लक्षात ठेवायचं फक्त की मिथाइल अल्कोहोलला आपण काय म्हणणार? कार्बिनॉल म्हणणार. आणि मिथाइल अल्कोहोलमधले जर आपण हायड्रोजन सबस्टिट्यूट केले अल्काइल ग्रुपने किंवा अराइल ग्रुपने, तर अगोदर त्या अल्काइल किंवा अराइल ग्रुपचं नाव लिहायचे आणि फॉलोड बाय द वर्ड कार्बिनॉल. तर ही झाली कार्बिनॉल सिस्टीम, अल्कोहोल्सची नाव देण्याची सेकंड सिस्टीम. आता या ठिकाणी तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून एक क्वेश्चन दिलेला आहे पहा. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलला कार्बिनॉल सिस्टीममध्ये काय नाव देतात? तर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं आपण स्ट्रक्चर काढायचे. हा झाला टर्शरी कार्बन, ज्याला OH अटॅच आहे आणि ब्युटाइल ग्रुप असल्यामुळं टोटल 3 त्याला कार्बन जोडलेले असतील, तर हा झाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. तर याचं आपल्याला कार्बिनॉल सिस्टीमनुसार नाव द्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे ह्या कार्बनला अटॅच असणारे 3 हायड्रोजन आपण रिप्लेस केले 3 मिथाइल ग्रुपने, म्हणून नाव येईल ट्रायमिथाइल आणि पुढे नाव येईल कार्बिनॉल. तर हे यूज युअर ब्रेन पॉवरमधला जो क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं कार्बिनॉल सिस्टीममध्ये काय नाव येईल, तर त्याचं उत्तर असेल ट्रायमिथाइल कार्बिनॉल. त्याच्यानंतर जी नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे ती आहे आपली IUPAC सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर फॉर अल्कोहोल्स. तर ह्या IUPAC सिस्टीममध्ये आपण अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम अल्कोहोल्स दे आर नेम्ड ॲज अल्कॅनॉल्स. अल्कोहोल्सला आपण काय नाव देतो? अल्कॅनॉल्स. म्हणजे पॅरेंट अल्केन जो आहे त्याच्यातला ई रिप्लेस बाय काय करायचा? OL, कारण अल्कोहोलच्या शेवटी काय आहे? OL, म्हणून नाव येते याचं अल्कॅनॉल्स. द एंडिंग ई इन द नेम ऑफ द पॅरेंट अल्केन, पॅरेंट अल्कीन और पॅरेंट अल्काइन इज रिप्लेस बाय द सफिक्स दॅट इज OL. अल्केन असो, अल्किन असो किंवा अल्काइन असो, जो काही त्याचा पॅरेंट असेल, पॅरेंटचं नाव लिहायचं, पॅरेंटचं नाव लिहून ई रिप्लेस बाय काय करायचा? OL. ते येणारे नावं कोणाचे येतील? अल्कोहोल्सचे. फॉर नेमिंग पॉलिहायड्रिक अल्कोहोल, जर एकापेक्षा जास्त अल्कोहोल्स असतील, हे आपण वरचा रूल जो घेतला आहे अल्कॅनॉल, हे आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलसाठी घेतलं आहे. समजा घेतलेल्या अल्कोहोलमध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील, पॉलिहायड्रिक अल्कोहोल जर एक्झाम्पल असतील, तर त्या ठिकाणी IUPAC नॉमेनक्लेचर देताना ई इन द एंडिंग ऑफ अल्केन इज रिटेन, म्हणजे ई रिप्लेस करायचा नाही. एंडिंग जो ई आहे अल्केनमधला असेल, अल्किनमधला असेल किंवा अल्काइनमधला असेल, तो तसाच त्या ठिकाणी ठेवायचा. द एंडिंग OL is added and number of OH group is indicated by the prefixes like di, tri, etc.
Before OL, the positions of OH groups are indicated by the appropriate locants. म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेले आहेत त्यांच्या पोझिशन्स लिहायच्यात. फॉर एक्झाम्पल इथेन 1,2 डायॉल. इथेन 1,2 डायॉल या ठिकाणी हे एक्झाम्पल असेल पहा. इथेन 1,2 डायॉलचं या ठिकाणी दिलेलं आहे. हा CH2OH CH2OH याच्यामध्ये एका OH ग्रुपपेक्षा जास्त OH ग्रुप आहे म्हणून दॅट इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिहायड्रिक अल्कोहोल. याचं कॉमन नेम घेतलं आहे आपण आताच इथाईल ग्लायकॉल. पण आयुपेसी नेम देताना पहा या ठिकाणी ह्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. 2 कार्बन असणारा पॅरेंट अल्केन. अल्केन का म्हणायचं या ठिकाणी कारण कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. तर पॅरेंट अल्केनचं नाव काय येईल? 2 कार्बनवाल्या पॅरेंट अल्केनचं इथेन. बरोबर आहे. पूर्ण नाव लिहायचं इथेन. पुढे मध्ये डॅश दिलेली आहे पहा. त्याच्यानंतर फर्स्ट कार्बन हा म्हणा किंवा फर्स्ट कार्बन हा म्हणा. हा फर्स्ट असेल हा सेकंड असेल. हा फर्स्ट असेल तर हा सेकंड असेल. 1 2 या ठिकाणी 1,2 परत डॅश दिली आणि डाय म्हणजे 2. किती OH ग्रुप आहेत? 2 आहेत म्हणून डाय आला आहे. डाय OL म्हणून याचं नाव येईल इथेन 1,2 डायॉल. आलं लक्षात. या ठिकाणी परत ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक एक्झाम्पल दिलं आहे. CH2OH CHOH CH2OH. याचं कॉमन नेम आता घेतलं आहे आपण प्रोपिलिन ग्लायकॉल म्हणतो आपण याला. प्रोपिलिन ग्लिसेरॉल. 3 कार्बन आहेत म्हणून पॅरेंट अल्केन प्रोपेन. फर्स्ट सेकंड थर्ड 3 कार्बनला OH ग्रुप जोडलेत म्हणून 1,2,3 ट्रायॉल असं त्या ठिकाणी त्याचं नाव येईल. म्हणून पूर्ण नाव असेल त्याचं प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. ते असे पॉलिहायड्रिक अल्कोहोल्सचं आपण नॉमेनक्लेचर देणार. त्याच्यानंतर सिमिलरली सायक्लिक अल्कोहोल्स जे असतील सायक्लिक अल्कोहोल्सचं आयुपेसी नेम कसं द्यायचे? सायक्लिक अल्कोहोल्स आर नेम्ड बाय सफिक्स using the prefix cyclo to the parent alkane. पॅरेंट अल्केनला प्रिफिक्स लावायचं सायक्लो अल्कोहोल्स सायक्लिक अल्कोहोल्स जर असतील तर अँड कन्सिडरिंग OH ग्रुप अटॅच टू द कार्बन C1 कार्बन ॲटम. म्हणजे OH ग्रुप ज्या ठिकाणी जोडलेला आहे सायक्लिक अल्कोहोल्समध्ये त्या कार्बनला 1 कार्बन असं त्या ठिकाणी नंबरिंग द्यायची. म्हणजे ज्या कार्बनला OH जोडला आहे तिथून नंबरिंग द्यायला सुरुवात करायची. म्हणजे OH ग्रुपला नंबरिंग काय आली पाहिजे? त्या कार्बनला 1 नंबर आला पाहिजे. तर या ठिकाणी एक्झाम्पल दिले पहा. हा जो आहे हे स्ट्रक्चर फक्त सायक्लोब्युटेनचा असेल. या ठिकाणी एक H काढून OH जोडला आहे म्हणजे हा काय झाला? सायक्लोब्युटॅनॉल. ह्याचं नाव येईल सायक्लोब्युटेन. रिप्लेस बाय काय केलं? OH असल्यामुळं सायक्लोब्युटॅनॉल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिले तुम्हाला. हा सायक्लोपेंटेन आहे. जर हे आपण C2H5 आणि OH जोडले नाहीत तर हे स्ट्रक्चर काय आहे? सायक्लोपेंटेन असेल हे स्ट्रक्चर. लक्षात. पण या ठिकाणी इथला H काढून C2H5 ग्रुप जोडला आहे आणि इथला H काढून OH जोडला आहे. OH ज्या कार्बनला असेल त्याला आपण कार्बन नंबर 1 देणार. हा 2 हा 3 4 आणि 5. तर नाव काय येईल? सेकंड कार्बनला इथाईल ग्रुप आहे म्हणून आलं 2 इथाईल सायक्लोपेंटॅनॉल. सायक्लोपेंटेन हा पॅरेंट अल्केन आहे. रिप्लेस बाय काय करायचा? OH असल्यामुळे OL म्हणून त्याचं नाव येईल 2 इथाईल सायक्लोपेंटॅनॉल. तर हे असे आयुपेसी नेम्स असतील अल्कोहोल्सचे. या ठिकाणी परत एक्झाम्पलमध्ये पाहूयात आपण आयुपेसी नेम. CH3OH याचा आयुपेसी नेम असेल. एक कार्बन आहे पॅरेंट अल्केन असेल मिथेन. रिप्लेस बाय OL म्हणून आयुपेसी नेम येईल मिथॅनॉल. त्याच्यानंतर CH3CH2OH चा आयुपेसी नेम येईल इथॅनॉल कारण 2 कार्बन आहेत पॅरेंट अल्केन येईल इथेन. रिप्लेस बाय OL. CH3CH2CH2OH याचं नाव येईल प्रोपॅन 1 OL कारण फर्स्ट कार्बनला OH जोडलेला आहे. त्याच्यानंतर हा सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलचं नाव इथून जर आपण नंबरिंग दिली 1 2 3 4 अशी नंबरिंग देणार. म्हणजे नंबरिंग करेक्ट असेल राईट टू लेफ्ट. जर आपण लेफ्ट टू राईट नंबरिंग दिली तर या ज्या ठिकाणी OH अटॅच आहे लक्षात त्या ठिकाणी किती नंबर येणार? 1 2 3 आणि 4 3 नंबर येईल. आणि आपण अशी जर नंबरिंग दिली तर 1 2 3 4 अशी नंबरिंग येईल. म्हणून इथं नंबरिंग करेक्ट असेल 1 2 3 4 या पद्धतीने. म्हणजे OH ग्रुप ज्या ठिकाणी जोडला आहे तिथं 2 त्या कार्बनला 2 नंबर येणार म्हणून याचं नाव येईल ब्युटॅन 2OL. जर तुम्ही ब्युटॅन 3OL असं नाव जर दिलं तर ते नाव चुकीचं असेल. त्याच्यानंतर आयसोब्युटाइल अल्कोहोल. या ठिकाणी कार्बन नंबर आपण ह्याला 1 देणार, याला 2 देणार, याला 3 देणार. सेकंड कार्बनला मिथाईल ग्रुप जोडलेला आहे म्हणून इथं येईल 2 मिथाईल. आणि स्ट्रेट चेनमध्ये 3 कार्बन आहेत पॅरेंट अल्केन येईल प्रोपेन. रिप्लेस बाय OL म्हणून येईल 2 मिथाईल प्रोपॅनॉल.
त्याच्यानंतर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलची नंबरिंग कशी देणार आपण 1 2 3 किंवा 1 2 3. तर हा मिथाइल ग्रुप त्याला अटॅच असेल सेकंड कार्बनला 2 मिथाइल प्रोपॅन 2 OL असं त्याचं नाव येईल. त्याच्यानंतर आताच पाहिलं आपण इथिलीन ग्लायकॉलला नाव येईल इथेन 1 2 डायॉल. प्रोपिलिनला येईल प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल. ह्याच्या ठिकाणी हे जे शेवटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे पहा, शेवटच्या स्ट्रक्चरचं IUPAC नॉमेनक्लेचर कसं येईल. या ठिकाणी ह्याचं कॉमन नेम आहे क्रोटोनिल अल्कोहोल. त्याचं IUPAC नेम लिहिताना नंबरिंग देणार आपण या साईडने 1 2 3 आणि 4. 4 कार्बन आहेत. 4 कार्बन म्हणजे पॅरेंट अल्किन आला आहे ब्युटीन. ब्युटीन काय ब्यूट 2 ENE हा त्याचं जर फक्त अल्किन असेल तर त्याचं ब्यूट 2 ENE असं नाव येईल. बरोबर आहे, कारण सेकंड आणि थर्ड कार्बनमध्ये काय डबल बॉन्ड. परंतु ब्यूट 2 ENE इथं आपल्याला फक्त नाव देता येणार नाही, कारण फर्स्ट कार्बनला काय जोडलेलं आहे OH ग्रुप. म्हणून ब्यूट 2 ENE मधला E रिप्लेस केला आहे. त्या ठिकाणी OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे तो नंबर आला आहे 1 आणि OL म्हणून नाव येईल याचं ब्यूट 2 EN 1 OL. तर असे हे IUPAC नॉमेनक्लेचर असतील. त्याच्यानंतर हा पिरियड संपल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी काही स्ट्रक्चर देईल. ते स्ट्रक्चरची तुम्ही IUPAC नेम्स लिहून पाहायची. त्याच्यानंतर घेऊयात आपण नेक्स्ट पॉईंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. द हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन इज कॉल्ड फिनॉल. द हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह बेन्झीनचे जे हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह त्याला आपण काय म्हणतो फिनॉल. म्हणजे फिनॉल्समध्ये OH ग्रुप हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. द IUPAC सिस्टीम नेम ऑफ फिनॉल इज बेन्झिनॉल. IUPAC सिस्टीममध्ये फिनॉलचं नेम काय लिहितो आपण बेन्झिनॉल. द कॉमन नेम्स ऑफ फिनॉल is also accepted by the IUPAC system. The common names have prefixes like ortho, meta and para in substituted phenols. IUPAC system uses the locand 2, 3, 4 etc. to indicate the positions of substituents. त्याच्यामध्ये दिले आपल्याला C टेबल नंबर 11.2. तर या ठिकाणी सबस्टिट्युएंटची पोझिशन डिनोट करताना त्या ठिकाणी आपण नंबर्स वापरू शकतो 2, 3, 4 असे. कशासाठी टू इंडिकेट द पोझिशन्स ऑफ द सबस्टिट्युएंट्स. तर या ठिकाणी आपल्याला टेबल नंबर आपण पाहूयात 11.2 दिलेला आहे. या ठिकाणी टेबल त्यांचे कॉमन नेम्स आणि IUPAC नेम्स दिले. पहिले एक्झाम्पल दिले आपल्याला फिनॉलचं जे सिम्पल स्ट्रक्चर असेल फिनॉलचं त्याचं कॉमन नेम आहे फिनॉल आणि IUPAC नेम आहे बेन्झिनॉल किंवा त्यालाच म्हणतो आपण फिनॉलसुद्धा. म्हणजे कॉमन आणि IUPAC सिस्टीममध्ये आपण त्याला फिनॉल म्हणलं तरी चालते, पण IUPAC सिस्टीम बेन्झिनॉलसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर हा फिनॉल आहे त्याच्या अर्थो पोझिशनला CH3 जोडला आहे त्याला म्हणतो आपण अर्थोक्रिसॉल. जर हा CH3 मेटा पोझिशनला असेल तर त्याला म्हणतात मेटाक्रिसॉल आणि CH3 जर पॅरा पोझिशनला असेल तर त्याला म्हणतात पॅराक्रिसॉल. तर ही त्यांची कॉमन नेम्स असतील. तसे IUPAC नेम्ससुद्धा आपल्याला त्या पद्धतीने देता येतील. CH3 ग्रुप या ठिकाणी OH ज्या कार्बनला जोडला आहे तिथं कार्बन नंबर 1 येणार, म्हणजे मिथाइल ग्रुपला काय येणार कार्बन नंबर 2 म्हणजे 2 मिथाइल फिनॉल येईल. जर हा मिथाइल ग्रुप 3 कार्बनला असेल तर त्याला आपण काय म्हणणार कॉमन नेम्समध्ये मेटाक्रिसॉल म्हणणार आणि मिथाइलची पोझिशन 3 असल्यामुळं तिथं आपण त्याचा IUPAC नेम म्हणणार 3 मिथाइल फिनॉल. आणि हा CH3 ग्रुप जर पॅरा पोझिशनला असेल तर तिथं कॉमन नेम येईल पॅराक्रिसॉल आणि CH3 ग्रुपला पोझिशन येईल 4 म्हणून त्याचा IUPAC नेम येईल 4 मिथाइल फिनॉल. तर असे हे दोन आणखीन एक्स्ट्रा स्ट्रक्चर तुम्हाला ह्याचे काढता येतील. त्याच्यानंतर ह्या स्ट्रक्चरमध्ये OH आणि NO2 हे दोघं एकमेकांच्या कोणत्या पोझिशनला आहेत पॅरा पोझिशनला, म्हणून इथं नाव येईल पॅरा नायट्रो फिनॉल. हे कॉमन नेम येईल आणि IUPAC नेम येईल. OH ग्रुपला कार्बन नंबर 1 जर आपण म्हणलं ज्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच आहे तर NO2 ग्रुपला नंबर येईल 4 म्हणून IUPAC नेम येईल 4 नायट्रो फिनॉल. तर या ठिकाणी आता हे दोन OH ग्रुप या ठिकाणी जोडलेले आहेत ते दोघं एकमेकांच्या अर्थो पोझिशनला आहेत त्याला म्हणतो आपण कॅटेचॉल. कॉमन नेम आहे त्याचं कॅटेचॉल. कुठेही तुम्ही 2 OH ग्रुप जोडा पण त्यांच्या पोझिशन कशा पाहिजे ते दोन्ही OH ग्रुप एकमेकांच्या अर्थो पोझिशनला पाहिजे त्याला आपण कॅटेचॉल म्हणणार आणि नाव येईल त्याचं IUPAC नेम बेन्झीन 1 2 डायॉल. कारण इथं OH ग्रुपची संख्या एकापेक्षा जास्त आहे आणि एकापेक्षा जास्त OH ग्रुपची संख्या असेल तर आपण पूर्ण नाव लिहिणार बेन्झीन.
ई रिप्लेस केला नाही, या ठिकाणी सबस्टिट्यूट केला नाही OLने. पूर्ण नाव लिहिणार बेन्झीन. फर्स्ट आणि सेकंड कार्बनला 2 OH ग्रुप आहेत, 1 2 डायॉल. असं डाय म्हणजे 2 OH ग्रुप आणि हे OL अल्कोहोलसाठी दिले आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 OH ग्रुप हे एकमेकांच्या मेटा पोझिशनला आहेत, त्याला म्हणणार आपण रेसॉर्सिनॉल. कॉमन नेम येईल त्याचं रेसॉर्सिनॉल आणि IUPAC नेम येईल बेन्झीन 1,3 डायॉल. त्याच्यानंतर हे 2 OH ग्रुप एकमेकांच्या पॅरा पोझिशनला आहेत, तर याचं नाव येईल हायड्रोक्विनॉन किंवा क्विनॉल. लक्षात. जर 2 OH ग्रुप ऑर्थो पोझिशनला असेल तर कॅटेचॉल, 2 OH ग्रुप मेटा पोझिशनला ते रेसॉर्सिनॉल आणि 2 OH ग्रुप एकमेकांच्या पॅरा पोझिशनला असतील तर हायड्रोक्विनॉन किंवा क्विनॉल आणि IUPAC नेम बेन्झीन 1,4 डायॉल. आता या ठिकाणी 3 OH ग्रुप आहेत या स्ट्रक्चरमध्ये, तिघही एकमेकांच्या मेटा पोझिशनला आहेत. याची मेटा पोझिशन ही, याची मेटा पोझिशन ही, याची मेटा पोझिशन ही, म्हणून याचं नाव आहे फ्लोरोग्लुसिनॉल. हे त्याचं कॉमन नेम असेल आणि IUPAC नेम येईल बेन्झीन 1,3,5 ट्रायॉल. 3 OH ग्रुप आहेत, ट्रायल येईल. तिघांच्या पोझिशन आहे, समजा इथं आपण 1 दिला तर इथं 3 आणि इथं 5 येईल, इथे 1 दिला तर इथं 3 5 येईल. अशा पद्धतीने नंबरिंग येतील त्यांचे. आणि पायरोगॅलॉनमध्ये 3 OH ग्रुप एकमेकांच्या ऑर्थो पोझिशनला आहेत. याची ऑर्थो पोझिशन ही आहे, याची ऑर्थो पोझिशन ही आहे, याची ऑर्थो पोझिशन ही आहे. म्हणजे 3 OH ग्रुप कसे आहेत, एकमेकांच्या ऑर्थो पोझिशनला आहेत. कॉमन नेम येईल पायरोगॅलॉन आणि IUPAC नेम येईल बेन्झीन 1,2,3 ट्रायॉल. 3 OH ग्रुप आहेत म्हणून ट्रायॉल. तर हे असे कॉमन्स आणि IUPAC नेम्स असतील फिनॉल्सचे. त्याच्यानंतर घेणार आपण नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स. इथर्सचं नॉमेनक्लेचर घेताना परत 2 सिस्टीम असतील इथं, कॉमन सिस्टीम, IUPAC सिस्टीम. कॉमन सिस्टीममध्ये in common system of nomenclature the ethers they are named by writing the names of alkyl groups attached to the oxygen atom in alphabetical order. ऑक्सिजन ॲटमला जे 2 OH ग्रुप अटॅच आहेत त्यांची आपण अल्फाबेटिकल ऑर्डरने नावं लिहिणार आणि फॉलोड बाय द वर्ड करणार आपण इथर. अँड वर्ड इथर इज ॲडेड इफ 2 अल्काइल ग्रुप्स आर सेम देन प्रिफिक्सेस लाईक डाय इज यूज्ड. समजा दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असतील तर डाय मिथाईल, डाय इथाईल असं त्या ठिकाणी नाव येणार. अकॉर्डिंग टू द IUPAC सिस्टीम द इथर्स दे आर नेम्ड ॲज अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन ह्या नावाने आपण इथर्सची नावं देणार, अल्कॉक्सी अल्केन्स. द लार्जर अल्काइल ग्रुप इज कन्सिडर्ड टू बी द पॅरेंट अल्केन. त्यापैकी समजा 2 अल्काइल ग्रुप वेगवेगळे आहेत म्हणजे मिक्स्ड इथर्सचं एक जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर CH3OC2H5 हे एक्झाम्पल असेल समजा, तर C2H5 हा ग्रुप मोठा आहे म्हणून त्या मोठ्या अल्काइल ग्रुपला आपण काय कन्सिडर करणार, पॅरेंट अल्केन. आणि स्मॉल अल्काइल ग्रुपला कन्सिडर करणार आपण त्याचा प्रिफिक्स दॅट इज अल्कॉक्सी ग्रुप त्याला कन्सिडर करणार. अँड इट्स लोकंड फॉर एक्झाम्पल द नेम ऑफ अल्कॉक्सी ग्रुप अँड इट्स लोकंड. म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप त्याला कन्सिडर करणार आणि तो लिहिताना त्याच्या लोकंड सहित लिहायचा, म्हणजे तो कोणत्या कार्बनला जोडलेला आहे त्याची पोझिशन लिहायची. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, CH3O CH3 आता हा एक अल्काइल ग्रुप आहे आणि हा एक अल्काइल ग्रुप आहे जो ऑक्सिजनला जोडलेला आहे, म्हणजे ROR' मिक्स्ड इथरचं एक्झाम्पल आहे. कशामुळं, कारण या ठिकाणी दोन्ही R ग्रुप वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. पण हा अल्काइल ग्रुप मोठा आहे कारण याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणून आपण नंबरिंग दिली 1 2 3, बरोबर आहे. हा पॅरेंट कन्सिडर करणार आपण आणि हा अल्काइल ग्रुप आपण अल्कॉक्सी कन्सिडर करणार. म्हणजे हा पॅरेंट कन्सिडर करताना समजा आपण हा बॉन्ड इथून ब्रेक केला तर हा झाला पॅरेंट 3 कार्बनचा प्रोपेन आणि हा CH3 येईल ऑक्सिजनला अटॅच CH3 ग्रुप, त्याला आपण मिथॉक्सी ग्रुप म्हणतो. कोणत्या कार्बनला जोडलेला आहे तो, सेकंड कार्बनला, म्हणून येईल 2 मिथॉक्सी प्रोपेन. 3 कार्बनवाला अल्केन प्रोपेन आणि 2 मिथॉक्सी. या ठिकाणी काही अल्कॉक्सी ग्रुपची नावं दिलेली आहेत पहा तुम्हाला बाजूला टेबलमध्ये. CH3 CH2O याला म्हणतो आपण इथॉक्सी ग्रुप आणि आत्ताच इथं घेतलं ना आपण बाजूच्या एक्झाम्पलमध्ये CH3O किंवा OCH3 ह्या ग्रुपला म्हणणार आपण मिथॉक्सी. त्याच्यानंतर हा आहे इथॉक्सी, हा आहे N प्रोपॉक्सी आणि हा आहे आयसोप्रोपॉक्सी. अशी ही अल्कॉक्सी ग्रुपची काय असतील नावं असतील, मिथॉक्सी, इथॉक्सी, N प्रोपॉक्सी आणि आयसोप्रोपॉक्सी. लक्षात. त्याच्यानंतर आपण काही दिलेली इथर्सची जी एक्झाम्पल आहेत ती एक्झाम्पल घेऊयात. या ठिकाणी दिलेले पहा, सिम्पल इथरचं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे CH3O CH3. दोन्ही अल्काइल ग्रुप ऑक्सिजनला जोडलेली सेम आहेत म्हणून डाय हा शब्द आला. किती मिथाईल ग्रुप आहेत, 2, डाय मिथाईल इथर. त्याच्यानंतर दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत,
कोणालाही तुम्ही पॅरेंट कन्सिडर करा, कोणाला तुम्ही अल्कॉक्सी कन्सिडर करा. समजा आपण हा इथून बॉन्ड ब्रेक केला तर हा CH3 ग्रुप आहे, ज्याला आपण पॅरेंट कन्सिडर करणार. एक कार्बनवाला पॅरेंट कोण येईल? अल्केन, मिथेन येईल. आणि हा O आपण ह्या CH3 ग्रुपसोबत घेतला आहे. OCH3 ह्या ग्रुपला काय म्हणतो आपण? मिथॉक्सी. म्हणून याचं नाव येईल मिथॉक्सी मिथेन. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे CH3O CH2 CH3. तर हा CH2 CH3ला आपण पॅरेंट कन्सिडर करणार, कारण हा अल्काइल ग्रुप मोठा आहे आणि ऑक्सिजन आपण CH3 ह्या ग्रुपला अटॅच करणार, म्हणून मिथॉक्सी. म्हणून नाव येईल त्याचं मिथॉक्सी इथेन. आता कॉमन नेम्स आपण घेतलेली आहे. कॉमन नेम्समध्ये काय येईल? अल्फाबेटिकल ऑर्डरने पहिले इथाईल ग्रुप येईल, नंतर मिथाईल ग्रुप येईल. म्हणून इथाईल, मिथाईल, इथर हे त्याचं कॉमन नेम येईल. त्याच्यानंतर आहे CH3O CH2 CH2 CH3. हा अल्काइल ग्रुप जो आहे याच्यात 3 कार्बन आहेत. ह्या अल्काइल ग्रुपमध्ये एकच कार्बन आहे, म्हणून मोठा अल्काइल ग्रुप जो आहे तो स्ट्रेट चेनमध्ये 3 कार्बन आहेत, म्हणून हा येईल एन प्रोपाईल आणि हा येईल मिथाईल. म्हणून त्याचा कॉमन नेम येईल मिथाईल एन प्रोपाईल इथर. IUPAC नेममध्ये आपण याला कन्सिडर करणार पॅरेंट अल्केन. या नंबरिंग जर द्यायची आपल्याला 1 2 3 अशी नंबरिंग देणार आपण. फर्स्ट कार्बनला हा मिथॉक्सी ग्रुप जोडला आहे, म्हणून या ठिकाणी पोझिशन आली पहा त्याची 1 मिथॉक्सी. आणि टोटल 3 कार्बन आहेत, म्हणून पॅरेंट अल्केन प्रोपेन. त्याच्यानंतर C6H5O CH3 मिथाईल फिनाईल इथर, त्यालाच आपण ॲनिसोल म्हणतो. C6H5 म्हणजे बेन्झिन रिंगला जर OCH3 हा ग्रुप जोडलेला असेल त्याला आपण ॲनिसोल म्हणतो. मिथाईल फिनाईल इथर हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि मिथॉक्सी बेन्झिन. आता C6H5 याच्यामध्ये कार्बन संख्या जास्त आहे, बरोबर आहे, म्हणून ह्याला पॅरेंट कन्सिडर करणार. आणि हा मिथॉक्सी सबस्टिट्यूअंट, म्हणून ह्याला झालं नाव मिथॉक्सी बेन्झिन. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर दिले पहा तुम्हाला. फिनाईल ग्रुप आहे या ठिकाणी, ऑक्सिजनला एक अराईल ग्रुप जोडला आहे, एक अल्काइल ग्रुप जोडला आहे. त्याच्यानंतर फिनाईल एन प्रोपाईल इथर हे त्याचं कॉमन नेम येईल. IUPAC नेम येईल 1 प्रोपॉक्सी बेन्झिन. 1 प्रोपॉक्सी बेन्झिन. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कॉमन नेम दिलेलं नाही, डॅश दिले या ठिकाणी. आणि IUPAC नेम येईल या ठिकाणी. IUPAC नेमने त्यांना नंबरिंग येईल 1 2 3 4. सेकंड कार्बनला मिथॉक्सी ग्रुप जोडला आहे, म्हणून येईल 2 मिथॉक्सी. फर्स्ट कार्बनला 2 मिथाईल ग्रुप जोडले आहेत, म्हणून 1,1 डाय मिथाईल. आणि हे स्ट्रक्चर असेल सायक्लोब्युटेनचं. तर या ठिकाणी असे नॉमेनक्लेचर असतील अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्सचे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पेज नंबर 238वर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेला आहे, ज्याला प्रॉब्लेम नंबर आहे 11.1. ड्रॉ स्ट्रक्चर्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. कंपाऊंडची नावं दिलेली आहेत, त्याच्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे. त्या ठिकाणी स्ट्रक्चर्स काढून दिलेले आहेत. तरी तुम्ही हे फक्त नावं लिहून घ्यायची आणि स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि नंतर सोल्युशनमध्ये तुम्ही चेक करून घ्या तुम्ही काढलेले स्ट्रक्चर्स करेक्ट आहेत का नाहीत. त्याच्यानंतर खाली पण एक क्वेश्चन दिलेला आहे ट्राय धिस म्हणून. राईट IUPAC नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड दिला आहे सायक्लोपेंटेन आहे. हा सायक्लोपेंटेनच्या या कार्बनला 2 OH ग्रुप जोडलेले आहेत. नंबरिंग जर आपण इथून दिली 1 2 3 4 5 तर नाव येईल याचं सायक्लोपेंटेन 1,1 डायॉल. नाव कसं येईल याचं? पूर्ण नाव लिहायचं अगोदर सायक्लोपेंटेन डॅश द्यायची मध्ये 1,1 डायॉल. 2 OH ग्रुप आहेत, दोघांची पोझिशन 1 आहे, म्हणून 1,1 येईल डायॉल. सेकंड स्ट्रक्चर दिलेले पहा CH3CH CH2 CH3 आणि सेकंड कार्बनला जोडलेला आहे OCH2 CH3. तर हा मोठा अल्काइल ग्रुप आहे, लक्षात. हा मोठा अल्काइल ग्रुप आहे, त्याला नंबरिंग देणार आपण 1 2 3 4. इकडनं दिली तर इथं नंबर येईल 3, म्हणून नंबरिंग आहे 1 2 3 4 करेक्ट. सेकंड कार्बनला OCH2 CH3 हा ग्रुप जोडला आहे, ज्याला आपण इथॉक्सी ग्रुप म्हणतो. त्याची पोझिशन सेकंड आहे, म्हणून येईल नाव 2 इथॉक्सी ब्युटेन. हे त्याचं IUPAC नेम येईल. तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये हा बेन्झिन आहे, बेन्झिनला अटॅच आहे CH2 CH2 OH. तर हा CH2 CH2 OH मध्ये हा कार्बन फर्स्ट, हा कार्बन सेकंड कार्बनला फिनाईल ग्रुप अटॅच केला आहे 2 फिनाईल इथॅनॉल. कारण हा कन्सिडर केला जातो CH3 CH2 OH पासून तयार झाला आहे, पण इथला CH3 मधला एक H हा कशाने सबस्टिट्यूट केला आहे आपण? फिनाईलने. तर त्याला आपण नंबरिंग देणार 1 आणि 2. तर पोझिशन येईल 2 फिनाईल इथॅनॉल असं त्याचं नाव येईल. चौथ्या स्ट्रक्चरमध्ये OH
आणि CH3 ग्रुप आहे. OHला नंबर 1 दिला तर CH3ला 3 नंबर येईल. 3 मिथाइल फिनॉल असं त्याचं नाव येईल. तर याच्यानंतर मी तुम्हाला काही स्ट्रक्चर देणार आहे. त्या स्ट्रक्चरचे तुम्ही नावं लिहून पाहायची. IUPAC नेम्स असतील, कॉमन नेम्स असतील, लक्षात.